अशोक काका, यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचल्यानंतर आज गत आयुष्याकडे पाहताना तुम्हाला काय वाटतं? एक 25-30 वर्षापूर्वी जे काही मनाशी स्वप्न ठरवलं होतं की आपण काय करायचं याच्या संबंधामध्ये मी काही बरंच यश मिळवलंय आणि असं मी त्याच्यामध्ये फार समाधानी आहे. बर, कारण 25 वर्षापूर्वी ह्या गावामध्ये असं एक स्वप्न बघणं हे सुद्धा जरा फार धाडसाचं होतं. कारण गावामध्ये इथे फारशा काही सुविधा नव्हत्या, रस्ते नव्हते, वीज नव्हती त्यावेळेला इथे या बागेमध्ये तरी विशेषतः. गावची सामाजिक स्थिती बेताचीच होती तशी. बरं, तसं हे एखादा काहीतरी मोठा आपण काहीतरी उद्योग करावा किंवा असं काही करावं तर घरची परिस्थिती सुद्धा त्याची काही फार खास नव्हती, म्हणजे अगदी सामान्यच होती. म्हणजे माझे 2 धाकटे भाऊ, एक मोठा आणि धाकटा भाऊ, हे 7वीतून बाहेर निघून गेलेले आहेत शिक्षणाकरता. म्हणजे एवढी सामान्य परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काहीतरी करावं असं म्हणावं तर भांडवलाची कुठल्याही प्रकारची माझ्याजवळ काही सोय नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही मी मनाशी आणलं, इथे बाग लावायची जे मी एक स्वप्न मनामध्ये घेतलं ज्या वेळेला, त्यावेळेला इथे फार विपरीत परिस्थिती होती. तर वाटलं की याचं डोकं बहुतेक मॅड झालं. आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हटलं काय नाही, आपण एकदा मनात घेतलंय ना करायचं. आणि माझ्या याच्यामध्ये एक असं एक योगायोग असा आहे बघा की मी जे काही करायला घेतलं तर त्याच्यामध्ये आर्थिक किंवा बाकीचं सगळं जाऊ दे, परंतु हे तू करतोयस निदान बरोबर आहे असं म्हणणाऱ्यांचंही मला कोणाचं पाठबळ नव्हतं. बरं, त्याच्यानंतर मी काही करायला लागलो, मग ते लोकांना दिसायला लागलं, मग बँकेने आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली आणि अशा प्रकारे मग नंतर लोकांचा आपल्याला सहभाग मिळायला लागला. परंतु ज्या वेळेला मी इथे सुरुवात केली त्यावेळेला तो एक लोकांना वेडेपणाच वाटला होता. पण आज मी लोकांना एक आदर्श चित्र वाटतंय इथे, किंवा इथे आपण हे बघून काहीतरी करावं असं लोकांना वाटतंय.